प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 30 एप्रिलच्या भागामध्ये अजूनही एकमेकाच्या मनातलं ओळखणं हे चालूच असतं। सागरला प्रश्नावरती प्रश्न की मुक्ताला काय आवडतं हे विचारत असताना सागर प्रत्येक गोष्ट चुकीची सांगत असतो। स्वीट डिश म्हटल्यावरती सागर म्हणतो बहुतेक मला वाटते पुरणपोळी किंवा मेल्टेड आईस्क्रीम त्यांना आवडत असेल। यावरती मान हलवत मुक्ता म्हणते नाही नाही, यातलं काहीच आवडत नाही, माझी फेवरेट डिश आहे ती म्हणजे सीताफळाची बासुंदी। सीताफळाची बासुंदी म्हटल्यावरती मिहिका म्हणते आठवतं ना जीजू, लग्नामध्ये तुम्हाला आग्रह करून करून आम्ही खायला घातली होती तीच ती बासुंदी। यावरती मिहिर म्हणतो तर 3 दिवस ती बासुंदी चालली होती। आणि काय रे तुला काहीही सांगता आलं नाही का? एका प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता नाही आलं का? काय हे सगळी इज्जत घालवलीस असं म्हणत इकडे आता मिहिर सागरला बोलत असतो आणि सागरला एकही प्रश्नाचं उत्तर काही येत नसतं। त्यानंतर मग आता मुक्ता जिंकली असं मिहिका डिक्लेअर करते। त्यावरती मिहिर म्हणतो असं कसं मुक्ता वहिनी जिंकेल? तिला सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं सांगावी लागतीलच ना। यावरती कोमल म्हणते हो, आता या सगळ्यामध्ये मुक्ता वहिनी प्रश्नांची उत्तरं सांगेल। मग मुक्ताला सागरबद्दल प्रश्न विचारतात की सागरची फेवरेट गाडी कोणती आणि अजून बरेचसे काही। तोपर्यंत इकडे आता सावनी बसलेली असते आणि ती विचार करत असते या कार्तिक ज्या मूर्ख नादाला लागून माझा सगळा डाव फेल होतोय, याच्यावरती विश्वास ठेवूनच मी खूप मोठी चूक केली। मोठा फुशारक्या मारत सांगत होता की काही काळजी करू नका, मी बरोबर तुमचा प्लॅन वर्कआउट करतो। या मूर्खाच्या नादी लागले पण माझ्या प्लॅनचे 12 वाजले। याच्या नादी लागणं हाच माझी खूप मोठी चूक होती। खरं तर याच्या नादी न लागता माझं मी बरोबर सगळं केलं असतं। पण ही मुक्ता दरवेळेला मध्ये मध्ये कडमडते आणि सागर पण मुक्ताच्या इतका आहारी जातो ना की काय करावं त्याला काही कळतच नाहीये। तोपर्यंत तिकडे आता आदित्य येतो। आदित्य म्हणतो मम्मा मला खूप भूक लागलेली आहे। त्यावरती लगेच सावनी म्हणते काय ऑर्डर करू बाळा, बोल तुला पिझ्झा बर्गर काय हवे? यावरती आदी म्हणतो सारखं तेच खाऊन मला खूप कंटाळा आलाय मम्मा, तू काहीतरी पोळी भाजी दे ना, म्हणजे सारखं ते खाऊन ना पोट पण माझं बिघडलंय, त्यामुळे तू मला पोळी भाजी दिलीस तर बरं होईल। यावरती इकडे आता सावनी विचार करते काय कटकट आहे याची, असं म्हणत ती म्हणते ठीक आहे बाळा, तुला पोळी भाजी पाहिजे ना, मी तुला पोळी भाजी नक्कीच देते। असं म्हणत ती आता पोळी भाजी करण्याची ऍक्टिंगच फक्त करणार असते, करणार तर काहीच नसते, बाहेरूनच ऑर्डर करणार असते। त्यावरती आदित्य म्हणतो तू देशील ना, मला भूक लागली। सावनी म्हणते 2 मिनिटात तुला मी बनवून देते। आणि सावनी विचार करते आधी तुझी मी आई आहे, तुला न दाखवता की मी बाहेरून आणले, मी कशी तुझ्यावरती प्रेमाचा वर्षाव करते बघ। म्हणजे ती आपल्या मुलासोबत पण खोटं वागायला कमी न करणारी बाई असते आणि मुलाशी पण खोटं वागूनच त्याचं प्रेम जिंकत असते। तोपर्यंत इकडे आता सई सांगत असते काय पप्पा तुला एकही गोष्ट नीट सांगता येत नाहीये का? तोपर्यंत मुक्ताला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देतात। मुक्ताने काही प्रश्नांची उत्तरं पण बरोबर दिलेली असतात, त्यामुळे मुक्ता हा गेम जिंकते आणि सागरला काही प्रश्नाचं उत्तर न आल्यामुळे घरातले सगळे सागरची थट्टा मस्करी करत असतात। आणि स्वाती म्हणते काय बाई तुला साधा फेवरेट रंग माहिती नाही बायकोचा, कमाल झाली बाबा तुझी, तिचं फेवरेट डिश माहिती नाहीये। यावरती बापू म्हणतात कसं आहे ना, एक वेळ बायकोला नवऱ्याबद्दल काही माहित नसेल ना तरी सुद्धा चालेल, पण नवऱ्याला बायकोबद्दल सगळं माहिती पाहिजे। इंद्रा म्हणते का असं बोलताय, मला नाही का माहिती, मला पण तुमच्याबद्दल सगळंच माहिती आहे की। असं म्हणत इंद्रा आपलं तोंड काही बंद ठेवत नाही। मग सगळ्यांना भूक लागते आणि सगळेजण किचन मध्ये काय काय ठेवले ते आणण्यासाठी जातात। तोपर्यंत सागर मुक्ताकडे येतो आणि सॉरी खरंच म्हणजे तुमचं काहीच फेवरेट मला माहित नाहीये, माफ करा बरं का, असं म्हणत कान पकडत तो मुक्ताची माफी मागतो। तोपर्यंत सगळेच जण आता खाऊची डिश घेऊन येत असतात। आणि आता पुन्हा एकदा सागरला चिडवत असतात की तुला मुक्ता वहिनीबद्दल काही माहिती नाहीये। यावरती मुक्ता म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे सागरला मला काय फेवरेट आहे, माझी डिश कोणती आहे, माझा रंग फेवरेट कोणता आहे हे आवडत नसलं ना तरी माझा आनंद कशात आहे, काय केल्यावरती मला आनंद वाटतो किंवा माझ्या आनंदासाठी काय करायला लागतं हे मात्र त्याला सगळं चांगलं माहिती आहे। म्हणजे एका बायकोला नवऱ्याला फेवरेट काय आहे हे माहिती असण्यापेक्षा तिला काय केल्यावरती आनंद होतो, कोणत्या गोष्टींचा स्वाभिमान सुखावला जातो हे माहिती असणं ना
हे जास्त महत्वाचं आहे आणि माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे। यावरती सागर म्हणतो खरं तर मी तुमची माफी मागतो जो प्रकार घडला ना त्यासाठी। यावरती मुक्ता म्हणते खरंच तुम्ही माफी मागू नका, म्हणजे कसं झालंय ना हल्ली तुम्ही इतकं काही करताय ना माझ्यासाठी, त्याच्यातून ही माफी वगैरे मागू नका। खरं तर म्हणजे ह्या राग यांचा जास्त महत्वाचा, यांना इगो राग हा जास्त आहे, पण हल्ली यांचा राग पण निवळत चाललेला आहे। कारण यांना माझा राग असेल ना तर ते सुद्धा स्वतः सॉरी म्हणतात, चूक माझी असेल तरी पण हे सॉरी म्हणतात। असा इतका सपोर्टिव्ह मित्रासारखा नवरा मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे। म्हणजे मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते की तुमच्यासारखा नवरा मला मिळालाय आणि आज मी हे सगळ्यांसमोर कबूल करते। असं म्हणत मुक्ता सगळ्यांच्या समोर सागरचं आपल्या आयुष्यात असणं किंवा सागर आपल्याला नवरा म्हणून मिळणं यासाठी ती स्वतःला खूप ब्लेस समजत असते हे ती सगळ्यांच्या समोर मान्य करते। आणि तोपर्यंत स्वाती चिडते आणि तिकडून रागारागात निघून जाते आणि तोपर्यंत सगळे हे पाहत बसतात। स्वातीला खूप वाईट वाटले हे सगळ्यांच्या लक्षात येत असतं आणि आता मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं। सागर तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका असं म्हणत सागर तिला आता मात्र आश्वासन देत असतो। तोपर्यंत सावनीने पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी मागवलेली असते आणि आदित्यला मी स्वतःच्या हाताने बनवले असं सांगत दिल्यावरती आदी म्हणतो वाव मम्मा ग्रेट, तू किती कमी वेळामध्ये पोळी भाजी बनवलीस, मला खूप आवडली। सावनी म्हणते मुक्ता तुझीच ट्रिक मी तुझ्यावरती आजमावणार आहे, म्हणजे तुझ्यासारखं हे असं घरी पोळी भाजी बनवणं मला काही जमत नाहीये, पण पोळी भाजी केंद्र कशासाठी आहेत, तिथून आणलं काय आणि घरी बनवलं काय, कुणाला काय कळतंय असं म्हणत ती आदित्यला स्वतःच्या हाताने पोळी भाजी केंद्रामधून आणलेली पोळी भाजी भरवत असते। तोपर्यंत मुक्ता आपल्या रूम मध्ये येते। रूम मध्ये आलेल्या मुक्ताच्या डोक्यामधून ते विचार काही जातच नसतात, म्हणजे घरात जो सगळा प्रकार घडला तो हलका फुलका करण्यासाठी घरच्यांनी सगळ्यांनी मिळून जरी छानपैकी गप्पा गोष्टी केल्या असल्या तरी स्वाती दुखावलेली आहे हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं। त्यामुळे स्वातीचा राग जाण्यासाठी किंवा स्वातीला या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं यासाठी मुक्ता पण विचार करत असते, यासाठी सागर पण विचार करत असतो, पण दोघांची ही विचार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते। तोपर्यंत मुक्ताच्या साडीची पिन ब्लाउज मध्ये अडकलेली असते, तिला मागच्या साईडने आपल्या हाताने ते काढता येत नसतं। मग ती सागरला म्हणते सागर प्लीज जरा पिन काढून द्याल का। मग सागर येतो, तिच्या साडीची जी पिन असते ती काढून देतो, पण सागरचा चेहरा मात्र पडलेला असतो। तो पिन काढतो, तिच्या हातामध्ये देतो आणि पुन्हा बेडवर जाऊन बसतो। यावरती मुक्ताला कळतं की सागरचा मूड नाहीये, त्याला स्वातीचीच काळजी वाटत आहे। त्यावरती मुक्ताबाईच्या जवळ येते आणि स्वातीताईंचाच विचार करताय ना तुम्ही, म्हणजे कसं हे सगळं घडलं, काय घडलं हे काही कळतच नाहीये। यावरती सागर म्हणतो तो नराधम आहे ना मला माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये नको आहे, त्याला आता माझ्या बहिणीच्या आयुष्यातून कायमचं मी काढून टाकणार आहे। यावरती मुक्ता सांगते इतका टोकाचा विचार करून तुम्ही चालणार नाहीये, म्हणजे तुम्ही स्वातीताईंसाठी जे करताय ना ते त्यांना आवडते का, त्यांना ते योग्य वाटते का हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे ना। यावरती सागर म्हणतो माझी ती बहीण आहे, तिच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला माहिती आहे, तुम्हाला माहित नाहीये त्या कार्तिकसाठी आम्ही काय काय केले ते। तुम्हाला माहितीये दुबईला जाण्याचा सगळा खर्च, तिथे राहण्याचा सगळा खर्च, पासपोर्ट विजा हा सगळा खर्च आम्ही केलेला आहे। लग्नामध्ये स्वातीताईला इतकं सोनं चढवलं, त्यानंतर त्याला प्रत्येक बिझनेस मध्ये मदत केली, प्रत्येक वेळेला त्याला पैसे देत गेलो। ही सगळ्यात मोठी चूक झाली, त्याला ऐदो आरामात राहायची सवय लागली आणि त्यामुळे तो हे सगळं करतोय। आज सोम्यासारखी बायको, सोम्यासारखी मुलगी असून सुद्धा त्या नालायक माणसाने असं केलंय ना, हा माणूस मला माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये नको आहे असं म्हणत सागर आता आपली बाजू मांडत असताना मुक्ता म्हणते ही तुमची बाजू झाली, पण तुम्ही स्वातीताईंची बाजू सुद्धा ऐकून घेतलीच पाहिजे ना, त्यांना काय वाटतं, त्यांना काय करायचं आहे, त्यांचं आयुष्य आहे हे सुद्धा महत्वाचं आहे ना। यावरती सागर म्हणतो काय वाटणार तिला, मला जे वाटतं तेच तिला वाटतं, ते काही नाही, मी या दोघांचा डिवोर्स करणार आहे आणि मग स्वाती इथेच राहील। यावरती मुक्ता म्हणते मी तुम्हाला जे सांगते ते ऐका ना, म्हणजे स्वातीताईंना सध्या कशाची गरज असेल तर ती सगळ्यात महत्वाची गरज आहे स्वतःच्या पायावरती उभं होण्याची। यावरती सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही, या सिच्युएशन मध्ये पायावरती उभं राहण्याची घटना आली कुठून। मुक्ता म्हणते मला माहितीये की तुम्हाला या सगळ्यामध्ये या गोष्टी आवडणार नाहीत, मी जे बोलते ते चुकीचं आहे असं कदाचित वाटेल, पण या सगळ्यामध्ये तुम्ही विचार करा की आज जर ते स्वतःच्या पायावरती उभ्या असते ना तर या
या कार्तिकच्या नादी लागायची त्यांना गरज पडली नसते. हा कार्तिक त्यांना जो अडकवतोय ना, तर ह्या स्वतःच्या पायावरती सक्षम असतात तर कधीच त्यांनी त्याला सोडलं असतं. पण आज अशी सिच्युएशन आहे ना की त्या स्वतःच्या पायावरती उभ्या नाहीयेत. स्वतः 4 पैसे त्या कमवत असल्या ना तर ही सिच्युएशन आली नसती. सागर म्हणतो, काय विचार करताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे तुम्ही एक अपवाद सोडलात ना तर या घरामध्ये पैशाचा सोर्स व्हायचं साधन फक्त मीच आहे आणि सगळ्यांना त्याची सवय आहे की मी कमवून आणणार आणि सगळेजण त्याच्यावरती राहणार. हे नवीन काहीतरी फॅड तुम्ही आणू नका. माझ्या बहिणीला नोकरी करण्याची काही गरज नाहीये. यावरती मुक्ता म्हणते, तुम्हाला असं वाटतंय का की मी पैशासाठी बोलते? मी पैशासाठी बिलकुल बोलत नाहीये. त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी मी सगळं करते आहे. म्हणजे कसं आहे ना, आज कोमल इकडे आहे पण उद्या कोमल पण लग्न घेऊन गेली तरी सुद्धा ती पायावरती उभी असली तिचा आत्मसन्मान जपला जाईल. तसंच मी स्वातीताईंच्या बद्दल बोलते आहे. म्हणून मला वाटतं की स्वातीताईंनी स्वतःच्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे. त्यावरती सागर म्हणतोय, बघा त्या माझ्या बहिणी आहेत, मी काय करायचं ते बघून घेईन, आमच्या फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही पडू नका. असं म्हणत एका क्षणात तो मुक्ताला पर्क करतो आणि त्यावेळेला त्याला त्याची चूकचा अंदाज येतो. तो बेडच्या इकडे निघून जातो आणि तो मुक्ताला जे वाक्य बोलला तेच सतत आठवतो. मुक्ता मात्र आता एकदम बारीक तोंड करून बसून राहते. सागरला कळतं की रागाच्या भरामध्ये आपण काहीतरी चुकीचं बोललोय. मग तो मुक्ताकडे येतो, सॉरी म्हणजे तसं मला म्हणायचं नव्हतं. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांचा विचार करता हे मला माहितीये. माझ्या घरच्यांच्या भल्याचाच तुम्ही विचार करता. मी चुकून रागाच्या भरात हे वाक्य बोलून गेलो. म्हणजे मला खरंच असं बोलायचं नव्हतं. स्वातीताईचा, कोमलचा, लकीचा तुम्ही खूप विचार करता पण आज तुम्ही जे बोलताय ना ते म्हणणं मला पटत नाहीये. यावरती मुक्ता म्हणते, तुम्ही मला काय बोललात याचं महत्वाचं नाहीये, तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे ना हे महत्वाचं आहे. स्वातीताईंच्या आयुष्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो त्यांनी घ्यायचा आहे. तुम्ही असा तडकाफडकी त्यांच्या आयुष्याचा निर्णय नाही घेऊ शकत. त्यांना आवडेल नाही आवडेल हे तुम्ही आधी विचारायला पाहिजे ना. यावरती सागर म्हणतो, ते काही नाही, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा निर्णय मी घेणार आणि तो कार्तिक माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये राहणार नाही. मी त्यांचा डिवोर्स करून राहणार म्हणजे राहणार आणि हे असंच होणार आहे. यावरती मुक्ता म्हणते, तुम्ही चुकताय. स्वातीताईंचा एकदा विचार घ्या आणि त्यांना त्यांच्या पायावरती उभं करा आणि मग त्यांचा जो निर्णय असेल ना तो निर्णय तुम्ही मान्य करायला शिका. आज तुम्ही खूप मोठी चूक करताय. यावरती सागर म्हणतो, बिलकुल नाही, मी जे करतोय ना ते बरोबर आहे आणि यातच स्वातीचं भलं आहे. असं म्हणत सागर आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता लगेचच वकिलांना कॉल करतो. वकिलांना कॉल करून तो सांगतो, हॅलो, मला ना डिवोर्स पेपर रेडी करायचे आहेत. म्हणजे स्वाती आणि कार्तिक यांचे, या दोघांचे डिवोर्स पेपर रेडी करून उद्याच्या उद्या तुम्ही माझ्या घरी ते पेपर घेऊन या. बाकी मला काही ऐकायचं नाहीये. लवकरात लवकर हा डिवोर्स झाला पाहिजे. मुक्ता आता हतबल असते. इतकं समजावून सांगून सुद्धा सागरला काही समजत नाही म्हटल्यावरती मुक्ताला आता काय करावं कळत नसतं. मधला काहीतरी मार्ग काढावा असा मुक्ता विचार करत असते. पण इकडे सागरने सगळं प्लॅनिंग केल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वकील येतात सुद्धा. वकील येऊन डायरेक्ट पेपरच घेऊन येतात. इंद्राला काही कळत नाही की कसले पेपर आहेत काय आहेत. इंद्राला आता मात्र सागर म्हणतो, जा स्वातीला बोलवून आण. इंद्रा स्वातीला बोलवायला जाते. तोपर्यंत सागरला कसला तरी फोन येतो आणि सागर ते पेपर पाहता पाहता फोनवरती बोलायला लागतो. तोपर्यंत तिकडे मुक्ता येते. मुक्ता आता वकिलांसोबत बोलायला लागते आणि ती वकिलांना म्हणते, म्हणजे ते पेपर तर बनवून आणलेले आहेत पण जर का हा डिवोर्स कॅन्सल करायचा असेल किंवा हे पेपर कॅन्सल करायचे असतील तर करता येतील ना आपल्याला. यावरती वकील साहेब म्हणतात, हो करता तर येतील, एक छोटीशी फॉर्मॅलिटीज असते त्यानुसार आपल्याला हे पेपर कॅन्सल करता येतील. आता तोपर्यंत सागर ते पेपर पाहत असतो. मुक्ता वकिलांना चहा देत असते आणि त्याच वेळेला इकडे स्वातीला घेऊन इंद्रा येते आणि ते दोघ जणी पाहतात तर काय, मुक्ता वकिलांसोबत बोलत आहे. त्यावेळेला स्वाती आता इकडे लगेचच इंद्राला म्हणते, मम्मी म्हणजे हे काय बघितलंस ना, ही बाई त्या वकिलाशी कसं बोलते ते मला माहिती आहे. हिनेच सागराचे कान भरलेले आहेत. भाईचे कान भरत हिनेच वकिलाला इकडे बोलवलं आहे आणि माझं आयुष्य बर्बाद करायला निघालेलं आहे. भाईला पण कळत नाही. हल्ली फक्त आणि फक्त या मुलीचंच तो ऐकत असतो. काय करायचं काय मम्मी हिचं, म्हणजे माझं आयुष्य बर्बाद करण्यासाठीच ही आलेली आहे. बघ तरी हिला काय गरज आहे माझ्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करण्याची. असं म्हणत स्वाती पुन्हा एकदा गैरसमज निर्माण करून घेते आणि तोपर्यंत मुक्ता तिकडून निघून जाते. पण मात्र आता इकडे लगेचच
सागर सांगत असतो, स्वाती मी तुझ्यासाठी काहीतरी निर्णय घेतलेला आहे, म्हणजे या डिवोर्स पेपरवरती साईन कर. स्वाती म्हणते, भाई काय आहे हे सगळं? यावरती सागर म्हणतो, तुझं आणि कार्तिकचे डिवोर्स पेपर आहे, तुमच्या दोघांचा मी डिवोर्स करायचं ठरवलेलं आहे. आता मात्र स्वातीला धक्का बसतो. तिचं अजूनही कार्तिकवरती प्रेम असतं, कार्तिकवरती आंधळा विश्वास असतो. तिला पटतच नसतं की कार्तिक हे असं काही करू शकेल म्हणून. आणि त्यातच हे डिवोर्स पेपर बघितल्यावरती तिचा मुक्तावरचा रागाचा पारा चढतो. तोपर्यंत इकडे सावनी आगीत तेल ओतायला तयारच असते. सावनी आता स्वातीला भेटते आणि तुला माहिती आहे का, म्हणजे कार्तिकला जेलमध्ये पाठवून सागरने काही चांगलं नाही केलेलं आहे. पण सागर याच्या आधी असा होता का? सागर आधी असा वागायचा का? तर नाही. हे सगळं सागरला कोणीतरी भरवतंय. तुम्हाला कळतंय का तुमच्या घरामध्ये फूट पाडण्यासाठी कोण आलेलं आहे ते? असं म्हणत मुद्दाम इंद्रा आणि स्वातीच्या मनामध्ये सावनी आता विष पेरण्याचं काम करत असते. स्वातीला तेवढंच हवं असतं, म्हणजे ऑलरेडी स्वातीचा मुक्तावरती राग हा असतोच, पण आता सावनीने हे भरवल्यामुळे स्वाती अधिकच चिडते. आणि त्याच्यातच आता मात्र विषय निघतो. इंद्रा म्हणते, तू का हे सगळं डिवोर्स पेपरचं केलंस? यावरती सागर म्हणतो, तेच योग्य आहे. मग मुक्ता म्हणते, मला असं वाटतं, ऐका ना, स्वातीताईंना आपल्या पायावरती उभं करणं महत्वाचं आहे. त्यावरती इंद्रा म्हणते, बघितलंस हिच्या डोक्यात काय आहे ते? आता माझी स्वाती बाहेर जाऊन 4 पैसे कमवणार का? त्यावरती सागर चिडतो आणि तुम्हाला सांगितले ना आमच्या मॅटरमध्ये तुम्ही पडू नका म्हणून, आम्ही बहीण भावंड बघून घेऊ काय ते, असं म्हणत पुन्हा एकदा मुक्ताला पर्क करतो. आता या स्वातीच्या मॅटरमुळे मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण होणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.